हाय मी टियाने आणि तांबे आपल्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत. मी तुम्हाला दाखवणार आहे मेथीची भाजी. इकडे मी भाजीला त्याला कापून त्याला धुवून त्याला साफ करून घेतलंय. अजून लसूण घेतले, खोबरं घेतलंय, मिरची घेतले, टमाटर घेतले, कांदा घेतले आणि मूग डाळ घेतले. ह्याच्यात नुसतं मीठ आणि हळद टाकायचं. तुम्हाला मी पुढची प्रोसेस दाखवते. इकडे मी कढई घेते, कढईमध्ये तेल टाकलं, तेल गरम झालं त्याच्यावर कांदा टाकूया. त्याच्यामध्ये लसूण टाकूया. कांद्याला थोडा ब्राऊन होऊन देऊया. थोडाफार कांदा पण ब्राऊन झाला त्याच्यामध्ये टमाटर टाकते. अजून थोडं मीठ टाकते याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये मी मिरच्या पण टाकते. अजून 1 चम्मच हळद टाकते. आता ह्याच्यामध्ये मी डाळ टाकून घेते. त्याच्यामध्ये मी आता भाजी पण टाकते. मला आता मिक्स करून घेते. आता याच्यामध्ये मी खोबरं टाकते. मिक्स करून घेतलं तर 5-10 मिनिटं मी झाकण मारून घेते. स्लो गॅस स्लो करते मी. 10 ते 15 मिनिटं झाल्यात. आपण बघूया आपली भाजी शिजली का. बघा डाळ पण मस्त शिजले. डाळ मी पाण्यामध्ये भिजत टाकलेली म्हणून ती लवकर शिजलं. आता तुम्हाला प्लेट मध्ये काढून दाखवते. आपली भाजी तयार झालेली आहे. आता मी स्टोव्ह बंद करते. हा व्हिडिओ मी इकडे संपवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.